100% चालू होती, ती पण आमच्या भावाने बंद करून टाकली. म्हणजे एवढं हुशार आहे ना आमच्या घरचे, विचारतच होई नाही काय सांगावं तुम्हाला. असो तर मित्रांनो, पार्टीच्या दिवसात सुरुवात अशी झाली भाऊ. बाबा डायरेक्ट बसले ना आमदार सारखे, आणि माझा दादा फुल डायरेक्ट फोन लावताना एखाद्याला फोन लावतच होता की जाऊ दे. त्याच्यानंतर मी पोचलो डायरेक्ट गच्चीवर. म्हटलं तुम्हाला गोदावरी नदी दाखवणं जरूरत आहे, कारण की रामाचे पावलं पडलेले आहे. पवित्र स्थानाचे कधी पण पाय पडा. तुमचा पाटील पोचला आत्याच्या घरी, ते का तसंच नाही हो जेवायला ना. माझा भाऊ म्हणतो मला केस नाही कापायचे. मी म्हंटलो तुला बँडच्या गाडीवरच टाकावं लागेल, ते नाही का 2 तास तसे. त्याच्यानंतर भाऊ लहानपणीचे फोटो पाहत होतो नाही का दादाचे. त्याच्यानंतर तुमचा भाऊ डायरेक्ट तुमच्याकडे कॅमेरा घ्या. मैंने सोचा दाल में कुछ काला है, म्हटलो खाली जाऊन येऊ. गेलो तर तिथं पण तुमचा भाऊ डायरेक्ट व्लॉगिंग करायचं सोडतच नाही. तर घरी पोहोचलो तर एक मशीन रिपेअर करायला लागलो. सकाळ झाली आणि तुमचा भाऊ डायरेक्ट आंघोळ पांघोळ करून हनुमान चालीसा वाचून डायरेक्ट खाली हो. डायरेक्ट का तर ते खाट आणायची होती ना त्याच्यामुळं. आणि आमच्या घरचे ब्लँकेट डायरेक्ट पावसात वाळले. डायरेक्ट कुत्र्यांची फायटिंग ना भाऊ. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.